नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आहे प्रणव संगपाळ आणि तुम्ही पाहत आहात माऊली दर्शन या सिरीजचा भाग 25 कृष्णा वेण्णा रथ उत्सव. तुम्ही जर माझा माऊली दर्शनाचा भाग 10वा पाहिला असेल तर त्यामध्ये मी कृष्णा व वेण्णा यांच्या मंदिराचा व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये या रथ उत्सवाचा उल्लेख केला होता. तोच 350 वर्षांपूर्वी चालत आलेला रथ उत्सव आज आपण पाहणार आहोत. माघ शुद्ध एकादशी ते माघ शुद्ध पौर्णिमा या काळात संगमाऊली येथे मोठा रथ उत्सव केला जातो. त्या दरम्यान बरेच कार्यक्रम आयोजित केले जातात, जसे की अभिषेक, महापूजा, सनईवादन, भजनाच्या स्पर्धा, माहेरवासिनींसाठी खास कार्यक्रम असे निरनिराळे कार्यक्रम येथे आयोजित केले जातात. शेवटच्या दिवशी म्हणजेच माघ शुद्ध पौर्णिमेला या रथाची मिरवणूक नदीपात्रात नेऊन काढली जाते. या दरम्यान आपल्याला गावकरी व भाविक नदीपात्रात आनंद लुटताना दिसतात. याबद्दलची अधिक माहिती आपण इथल्या स्थानिक गावकऱ्यांकडून घेऊया. तीर्थक्षेत्र दक्षिण काशी संगमाऊली म्हणून संबोधल्या जाणाऱ्या संगमाऊली गावामध्ये आज कृष्णा वेण्णाचा रथ उत्सव हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून 350 वर्ष आज परंपरा चालू असलेला रथ उत्सव हा भव्य सर्वसमावेशक संगमाऊली ग्रामस्थ गावाच्या वतीनं हा आयोजित करण्यात येतो. आज हा सगळा रथ उत्सवाचा समारंभ कार्यक्रम आयोजित आहे. एक 4 दिवसाचा कार्यक्रम, भक्तिमय वातावरणातला कार्यक्रम चालू असतात. भजन स्पर्धा चालू असते, तो तुमच्या माहेरवासिनीचा कार्यक्रम असतो आणि तसा हा रथ उत्सव कृष्णा वेण्णाच्या संगमातून आज अख्ख्या गावातनं रस्त्यानं हे केला जातो आणि सर्व भाविक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने ह्या रथाचा कृष्णाबाई उत्सवाचा ओटी भरण्याचा कार्यक्रम, पेढे गुलाल असा कार्यक्रम करून सगळे युवक जे आज संगमाऊली गावातील बाहेर जॉबला बाहेर असणारे लोक, आर्मीमध्ये असणारे लोक सगळे सुट्टी येऊन हा रथ उत्सवाचा कार्यक्रम भव्य दिव्य असा करण्यात आला. त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थ आणि लोकांच्या ग्रामपंचायतच्या वतीने मी सर्व लोकांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. माघ शुद्ध एकादशी ते पौर्णिमा हा जो कृष्णाबाईचा रथोत्सव चालतो, त्या रथोत्सवाची सांगता आजच्या दिवशी म्हणजे माघ शुद्ध पौर्णिमे दिवशी होती. कृष्णाबाईमध्ये रथ येतो, कृष्णाबाईमध्ये दक्षिणेकडे तोंड करून झाल्यानंतर कृष्णाबाईची आरती होती. बाल गोपाळ आनंदाने गुलाल लावून आंघोळी वगैरे करतात आणि ही परंपरा आजची नसून 350 वर्षापूर्वीची आहे. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा ही परंपरा खंडित झाली नाही आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सातारकरांच्या सर्व राजा लोकांच्या प्रेमाने हा उत्सव आजपर्यंत जोरात चालला आहे. असाच चालावा अशी इच्छा. कृष्णा इथून पुढे हा उत्सव आनंदात कसा साजरा केला जातो ते आपण पाहूया.
तर मित्रांनो, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.